वारस तोच आशा. ये जागृते, पोराला सोडून कुठे गेली पया? जागृते, ओ आले आले. काय झालं? काय झालं आता मला विचारतेस तू? बाहेर एकटी सोडून गेली इकडे. ठीक आहे, मागच्या खेपेला याला ती येडी उचलून घेऊन गेली, विसरली की काय? हो हो मी येणारच होते पण. जागृती, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, या बाळाच्या बाबतीत हलगर्जीपणा सहन करणार नाही म्या. कवापासून रडतोय तो? काय भान आहे का? नुसतं आई म्हणून मिरवलं का होत नाही. आईचं काहीच लागतं त्यासाठी. मुक्ता, तुला सायली मॅडम आठवतात का ग? ज्यांनी तुझं लग्न ठरवलं, विभाचं स्थळ तुझ्यासाठी आणलं. तुझं विभासवर खूप प्रेम होतं ग. हो, त्याची चिठ्ठी मी स्वतः तुला आणून दिली होती. आठव मुक्ता, आठव. मग तुमच्या दोघांचं लग्न झालं, तुम्ही दोघं बँगलोरला गेलात आणि एक दिवस अचानक विभास तुझा बाळ घेऊन गायब झाला. मग तू आणि गुरुजींनी बाळाला खूप शोधलं आणि नाशिकला गायकवाडांच्या वाड्यावर तुला हे बाळ सापडलं. आठव मुक्ता. आठव मुक्ता, आठव. ते बाळ उचललंस तू आणि जुईकडे आणून दिलंस. आठवायचा प्रयत्न कर मुक्ता. तुला आठवत आहे का ते? आठव. जुई, तू खोटं बोललीस माझ्याशी. ते बाळ माझं होतं ना? हा जुई, ते बाळ माझंच होतं ना? सांग मला, माझं होतं ना ते बाळ? हो. काय बोलतेस तू हे? तू तर म्हणालीस ते बाळ शिरप्याचं होतं ना? आणि शिरप्याने सुद्धा त्याच्या अंगावरची जन्मखून बरोबर ओळखली. होय, जेव्हा तुम्ही माझ्या घरी आलेला तेव्हा माझ्या घरात जे बाळ होतं ते शिरप्याचंच होतं. पण मुक्ताने जे बाळ मला आणून दिलेलं ते तिचंच होतं. एक मिनिट, तू हे काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? एकदा तू म्हणतेस ते बाळ शिरप्याचं होतं, एकदा म्हणतेस ते तिचं बाळ आहे. काय प्रकार आहे हा? सांगते. त्या रात्री जेव्हा मी घरी आले तेव्हा आवाज नाही पाहिजे, गप बसायचं. आता जीव घेईन तुझा. पण ते आवाज करायचा नाही म्हणलेलं कळतं ना तुला? तर तुझा आवाज बंद करणं चढ नाही जाणार आम्हाला. या बाळाला पण हे सगळं काय आहे? मुक्तानं तुला आणून दिलेलं बाळ हेच आहे असं सगळ्यांना सांगायचं, खास करून मुक्ताला. नाही हो, पण तिथे हे बाळ माझ्याकडे इतकं. नाशिकचे शंकरराव गायकवाड माहित आहेत ना? त्यांचा पोरगा देवेंद्र, त्याचा पोरगा हे. देवेंद्र गायकवाडचा? हे काय आहे सगळं? तुझं तोंड बंद ठेवायला. आणि इथं जे बघितलं ना ते समजा विसरून जायचं, विसरून जायचं समजा. चल.